काल दुपारी फ्लाईट क्रॅशची जशी न्यूज आली, व्हॉट्सअपला व्हिडिओज वगैरे यायला लागले, त्यावेळेस तर आम्हाला माहित नव्हतं. पण त्याच्या आईला, इरफानच्या आईला तो नेहमी प्रत्येक फ्लाईटच्या वेळेस कॉल करायचा की आज ह्या फ्लाईटमध्ये चाललोय. त्याचं स्वतःचं रोस्टर नेहमी पाठवायचं आईला. त्याच्या आईला इमिजिएट कळालं की इरफान ह्याच फ्लाईटमध्ये आहे. त्यांचा फोन आला, तसा मग आम्ही इथं आलो तेव्हा कळालं की तो या फ्लाईटमध्ये. मग आम्ही न्यूजवर वगैरे चेक केलं, 0 सर्वायवल असे न्यूजमध्ये येत होतं. तर आम्हाला काल दुपारी कळालं की ते असं झालंय. तो ह्या केबिन क्रू म्हणून जॉबला 1.5 ते 2 वर्ष झाले असतील जॉईन करून, आणि वय त्याचं 22 वर्ष होतं. इरफानचे आई वडील आणि त्याचा मोठा भाऊ गेलेले अहमदाबादला काल संध्याकाळी. इरफान बकरी ईदच्या दिवशी आला होता, 2 ते 3 दिवस इथं होता. त्यावेळेसच आमची भेट झाली आणि त्याच्यानंतर मग तो गेला आणि ही काल अशी न्यूज कळाली. अतिशय दुःखद घटना आहे, कारण मुलाचं वय फक्त 22 वर्ष होतं. आत्ताशी त्याचं करिअर सुरुवात झालं होतं. 1.5 ते 2 वर्ष झाले जॉब सुरू होऊन त्याचा, आणि अत्यंत दुःखद घटना झाली ही. आणि त्याची बॉडी आयडेंटिफाय त्यांच्या एका ऑफिसरने केलेली आहे. आई वडिलांना अजून पण त्यांनी बॉडी दाखवली नाही, आणि त्यांचं म्हणणं आहे की DNA टेस्ट झाल्याशिवाय हँडओव्हर करणार नाही. DNA टेस्टसाठी काल रात्री ब्लड सॅम्पल घेऊन गेले इरफानच्या मोठ्या भावाचं, पण ते रिपोर्ट यायला 48 आवर्स 72 आवर्स लागतो. त्यांना वेट करावं लागेल. आम्ही इरफानचा काका लागतो, आणि इरफान ज्यावेळेस बकरी ईदला इथे आला होता त्यावेळेस आमची भेट झाली. 2-3 दिवस तो सुट्टीसाठी आला होता, त्यावेळेस आमची भेट झाली. स्वप्न तर त्याची खूप मोठी होती, आणि हा जॉब सुद्धा त्यांनी स्वतःहून निवडला होता. त्याला बाकीचे ऑप्शन्स अवेलेबल असताना तो सुद्धा तो म्हणला नाही, मला एअरलाईन्स मध्येच काम करायचंय आणि त्याच फील्डमध्ये पुढे मोठं करिअर करायचं. माझं नाव फिरोज शेख, मी त्याचा काका आहे. काल दिनांक 12 जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या संबंधात इरफान समीर शेख राहणार वय 22 वर्षे, राहणार महेशनगर, हा संत तुकाराम नगर पोलीस ठाणे हद्दीत राहणार आहे, अशी माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरातील मंडळींची भेट घेतली आणि घटनेबाबत विचारपूस केलेली आहे. आलेल्या माहितीनुसार त्यांचे आई वडील अहमदाबाद येथे गेले असल्याचे सांगण्यात आलेलं आहे. निश्चित सांगता येणार नाही. अहमदाबाद येथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बॉडी पुढील कार्यवाहीसाठी मिळण्यात येईल असं कळवण्यात आलेलं आहे.